शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा। मित्रांनो, आज आहे दिनांक 12 जानेवारी 2026। आजचे बारामती मार्केटचे बाजारभाव आपण जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता, मेथी ही 3 ते 4 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये मेथी बघू शकता 3 ते 4 रुपये पेंडी याप्रमाणे। तर हलका माल हा 2 रुपयांपासून सुद्धा पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। त्याचबरोबर कोथिंबीर बघू शकता, कोथिंबीर ही सुद्धा 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये कोथिंबीर बघू शकता 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला कोथिंबीर पाहायला मिळते। तर हलका माल हा 2 ते 3 रुपये पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळते। त्याचबरोबर हरभऱ्याची सुद्धा आवक आपल्याला या बारामतीच्या मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते। हरभरा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये हरभरा 8 ते 10 रुपये पेंडी याप्रमाणे। त्याचबरोबर या क्वालिटीमध्ये शापू हे 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये शापू 4 ते 5 रुपये पेंडी याप्रमाणे। तर हलका माल हा 2 ते 3 रुपये पेंडी याप्रमाणे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये पुणेरी गवार बघू शकता, पुणेरी गवार ही 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये पुणेरी गवार 60 ते 70 रुपये किलो याप्रमाणे। त्याचबरोबर घेवडा बघू शकता, घेवडा 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला घेवडा पाहायला मिळतो। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये घेवडा 20 रुपये किलो याप्रमाणे। पावटा कसा आहे? पावटा 30-35, पावटा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। अशा क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे। शिमला कशी आहे? शिमला मिरची या क्वालिटीमध्ये शिमला मिरची बघू शकता, शिमला मिरची ही 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। वांग बघू शकता, या क्वालिटीमध्ये वांग हे 30 पासून 60 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा चांगल्या क्वालिटीमध्ये वांग 60 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 20 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। भोपळा बघू शकता, भोपळा या ठिकाणी 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये भोपळा हा 8 ते 10 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 5 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय, हलका माल। फ्लावर बघू शकता 15 रुपये किलो याप्रमाणे फ्लावर आपल्याला पाहायला मिळतोय। चांगल्या क्वालिटीमध्ये फ्लावर हा 15 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 10 रुपये किलोपासून सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो। हिरव्या मिरचीची आवक बघू शकता, या ठिकाणी हिरवी मिरची ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। अशा क्वालिटीमध्ये हिरवी मिरची बघू शकता 50 रुपये किलो याप्रमाणे। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये हिरवी मिरची 75 रुपये। हा, भारी माल हा किती 70 पर्यंत, 70-75 हा 70-75 रुपयांपर्यंत सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे पाहायला मिळतो। मग 50 वर 60, 50-60, हलका माल 50-60 आणि भारी माल 80 पर्यंत आहे। बर, या क्वालिटीमध्ये पावटा बघू शकता 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये पावटा 20 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये काळा घेवडा बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। 35 ते 40 रुपये किलो याप्रमाणे काळा घेवडा आपल्याला पाहायला मिळतो। तर राजमा बघू शकता, राजमा कसा आहे? राजमा सुद्धा 40 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो। या क्वालिटीमध्ये राजमा बघू शकता 40 रुपये किलो याप्रमाणे। तर पिकाडोर मिरची बघू शकता, पिकाडोर कशी आहे? 30 रुपये। या क्वालिटीमध्ये पिकाडोर मिरची बघू शकता 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर ज्वाला मिरची सुद्धा 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। बीट बघू शकता, बीट अशा चांगल्या क्वालिटीमध्ये बीट बघू शकता 10 ते 12 रुपये किलो याप्रमाणे। या क्वालिटीमध्ये चुहा कारले बघू शकता हे 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते। तर मोठे कारले हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतात।
या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता. गोल्डन वाटाणा हा 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये गोल्डन वाटाणा बघू शकता 30 ते 35 रुपये किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये बोरं बघू शकता. ही बोरं व्हरायटी कुठली? कडाका बोरं बघू शकता 50 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत कडाका बोरं. तरी चेकनट बोरं बघू शकता ही 150 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अशा चेकनट या क्वालिटीमध्ये चेकनट बोरं बघू शकता 150 रुपये किलो याप्रमाणे. त्याचबरोबर टोमॅटो बघू शकता. टोमॅटो हा 200 पासून ते 300 रुपयांपर्यंत कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटो हा 300 रुपयांना कॅरेट, तर हलका माल हा 200 रुपयांपासून सुद्धा कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. गावरान गाजर बघू शकता. गावरान गाजर हे 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा क्वालिटीमध्ये गावरान गाजर बघू शकता 20 ते 30 रुपये किलो याप्रमाणे. बीन्स बघू शकता. बीन्स या क्वालिटीमध्ये 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. या क्वालिटीमध्ये भेंडी बघू शकता. भेंडी ही 50 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. चांगला माल हा 50 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 30 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. किन्नू संत्रा बघू शकता. या क्वालिटीमध्ये किन्नू संत्रा हा 1000 रुपयांना कॅरेट याप्रमाणे पाहायला मिळतं. 19 किलोचं कॅरेट हे 1000 रुपयांना याप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. आलं बघू शकता. या क्वालिटीमध्ये आलं हे 40 रुपये किलो याप्रमाणे. काय या क्वालिटीमध्ये आलं 50 रुपये किलो याप्रमाणे. ₹50 किलो याप्रमाणे. तर या क्वालिटीमध्ये आलं 60 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. 40 ते 60 रुपये किलो याप्रमाणे आलं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचबरोबर लसूण बघू शकता. लसूण या ठिकाणी 90 पासून ते 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं. अशा 4 वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये लसूण हा 90 पासून 140 रुपयांपर्यंत किलो याप्रमाणे. या क्वालिटीमध्ये लिंबू बघू शकता. लिंबू हे 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते. अशा चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबू 25 ते 30 रुपये किलो याप्रमाणे, तर हलका माल हा 10 रुपयांपासून सुद्धा किलो याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो. तर मित्रांनो, हा होता बारामतीचा बाजार. पुन्हा भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतर व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.